नमस्कार, जय हिंद. या व्हिडिओमध्ये आपण उंचीनुसार जीच्या मूल्यात होणारा बदल अभ्यासणार आहोत. या व्हिडिओची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला दिलेलं जे सूत्र आहे, गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र जी बरोबर जी गुणिले यम छेदामध्ये आरचा वर्ग. या सूत्रामध्ये यम म्हणजे पृथ्वीचं वस्तुमान जे जीशी समानुपाती आहे आणि आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या जी जीच्या म्हणजे गुरुत्वीय त्वरणाबरोबर व्यस्तानुपाती आहे. जर आरची किंमत वाढत गेली तर जीचं मूल्य कमी होत जाईल आणि आरची किंमत जर कमी होत गेली तर जीचं मूल्य वाढत जाईल. त्याचप्रमाणे यम समानुपाती असल्याकारणाने जर यमची किंमत वाढली तर जीचं मूल्य वाढत जाईल आणि यमची किंमत जर कमी झाली तर जीचं मूल्य कमी होत जाईल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाताना कोणत्याही बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते. परिणामतः त्रिज्या वाढून जीचे मूल्य कमी होत जाते. वर दिलेल्या सूत्रानुसार आर व्यस्तानुपाती आहे आणि आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाताना पृथ्वीच्या केंद्रापासूनचे त्या वस्तूचे अंतर किंवा एखाद्या बिंदूचं अंतर हे वाढत जाईल आणि त्या बिंदूचं अंतर वाढल्यामुळे परिणामी त्रिज्या वाढत जाईल आणि त्रिज्या जर वाढत गेली तर त्रिज्या ही व्यस्तानुपाती असल्याकारणाने जीचं मूल्य कमी होत जाईल. पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत पृष्ठभागावरील उंची अत्यल्प असल्याने जीच्या मूल्यात होणारा बदलसुद्धा अल्प असतो. कारण कोणतीही वस्तू ज्या वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहेत किंवा आपण एखादी वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वर फेकली आणि नंतर ती थोड्या वेळाने खाली पडते, परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे अंतर जे आहे जर त्याचा आपण विचार केला तर ते अंतर अत्यंत कमी असल्याकारणाने त्या वस्तूवर गुरुत्वीय त्वरणाचा जो प्रभाव असतो तो प्रभाव अत्यंत कमी किंवा अत्यंत अल्प असतो. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे. त्यामुळे आकाशात 10 किलोमीटर उंचीवर उडणाऱ्या विमानासाठी जीच्या मूल्यात होणारा बदल हा नगण्य असतो. नगण्य म्हणजेच नसल्यासारखाच होईल. कारण 6400 किलोमीटरमध्ये आपण 10 किलोमीटर उंची जर मिळवली तर उत्तर येईल 6410 किलोमीटर आणि पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटरच्या मानाने किंवा पृथ्वीच्या त्रिज्येच्या सापेक्ष ही जी उंची आहे ती उंची अत्यंत कमी असल्यामुळे या विमानावर जो गुरुत्वीय त्वरणाचा प्रभाव जो आहे तो सुद्धा नगण्य किंवा अत्यल्प असणार आहे. परंतु पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांचा विचार करता जीच्या मूल्यात होणारा बदल हा लक्षणीय असतो. कारण दळणवळण उपग्रह जे आहेत ते पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळजवळ 35,700 किलोमीटर उंचीवरून पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी जीचं मूल्य जे आहे ते 0.225 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढं कमी आहे. कारण जेवढी उंची जास्त तेवढं जीचं मूल्यात होणारा बदल जो आहे तो वाढत जाणार आहे. म्हणून उंचीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते. पृष्ठभागापासून वर जाताना केंद्रापासूनचे अंतर वाढत जाऊन त्रिज्या वाढल्यामुळे जीचे मूल्य कमी होत जाते. याचं मुख्य कारण तेच आहे. कारण आर म्हणजे पृथ्वीची त्रिज्या ही जीशी व्यस्तानुपाती आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर जीचे मूल्य हे 9.81 मीटर पर सेकंदचा वर्ग आहे. तर दळणवळण उपग्रहावर जीचे मूल्य 0.225 मीटर पर सेकंदचा वर्ग एवढे आहे. धन्यवाद. जय हिंद.